माऊलीसारखं काय की माऊलीसारखं ते जपत होते. त्याच्यामध्ये काही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे घडो मंत्र दिवाण. हे सांगण्यासाठी कशा बोलायचे की खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांडू म्हणजे ज्ञानेश्वर माऊली या विश्वात्मक देवाला प्रार्थना करतात की त्यांच्या पसायदामध्ये प्रार्थना करतात की खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी म्हणजे खळ. खळ म्हणजे आपण म्हणा खलनायक किंवा खल पुरुष. तशा प्रकारे असे जे लोक असतात, वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, त्यांना शिक्षा करायची म्हणजे त्यांना मारायचं नाही, त्यांच्यातली वाईट प्रकृती गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे. म्हणून म्हणतात ते खळांची व्यंकटी सांडो. तर असा विचार कोण करतात? असा विचार कोण करतात? तर माऊलीच करते की बाबा माझा मुलगा आहे, वाईट मार्गाला जातोय, पण त्याला चांगलं व्हायला पाहिजे किंवा त्याने चांगल्या मार्गाला यायला पाहिजे, म्हणून ती सतत प्रयत्न करत असते. मग तसेच हे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत तेही आपल्या या अभंगातून, हरिपाठाच्या अभंगातून सामान्य जनतेला, गोरगरिबांना, भक्तांना चांगलं कसं देता येईल, आपल्या अभंगातून कसं देता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि वाङ्मयीन दृष्ट्या त्याचं खूप मोठं महत्व आहे मराठीच्या सगळ्या साहित्यांमध्ये. पण ती सुवर्णलेणी आहे. म्हणजे ती आता त्यांनी स्वतःच म्हटलं आहे की माझा मराठीचा बोलू कौतिके अमृतातेही पैजा जिंके. का म्हटलंय तर मराठीबद्दल, मराठी भाषेबद्दल त्यांना किती अभिमान आहे हे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं महत्त्व सांगताना बऱ्याच संतांनी ज्ञानेश्वरांचं महत्त्व, ज्ञानेश्वरांची महती गायलेली आहे. त्याच्यामध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज ज्यांच्यासाठी लोक म्हणतात मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकराय म्हणू नये वाणी नीले जळ वैकुंठी, नीले जळ वैकुंठी विठ्ठल म्हणून जगद्गुरु ज्यांना आपण तुकाराम महाराज, तर ते तुकाराम महाराजांच्या बद्दल, ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल काय म्हणतात? ज्ञानी अंतरा गुरु महाराज, ज्ञानी अंतरा
पामरासी काय थोरपण. तुकाराम महाराज जे जगद्गुरु आहेत, की आपण जर बघितलं, तुम्ही जर बघितलं असेल की कीर्तन होतात किंवा भजन होतात, त्याच्यामध्ये बरेचसे अभंग हे तुकाराम महाराजांचे असतात. असे तुकाराम महाराज ज्ञानोबांच्या बद्दल म्हणतात की मज पामरासी काय थोरपण. मी एक छोटा माणूस आहे, मी काय तुमच्या समोर काय बोलणार. तर स्वतः उपमा देतात, पायीची वाहन, मी तुमच्या पायीची वाहन आहे, ती पायीच राहते. असं एवढं मोठेपण त्या आपल्या ज्ञानोबांचे माऊलीचे संत तुकाराम महाराज गातात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्ञानेश्वर हे किती मोठे होते, त्यांची महती काय आहे. तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती गीतेवरची टीका म्हणून लिहिली. आता आपण आजच्या भाषेमध्ये बघितलं तर टीका म्हणजे काय, विरोधकांना शिव्या देणे. या पक्षातला माणूस त्या पक्षातल्या माणसाला शिव्या देतो आणि मग टीव्हीवरती बातमी येते त्यांनी या याच्यावरती टीका केली. तर टीकेचा अर्थ तो आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा अर्थ आहे की भाष्य. एखाद्या गोष्टीवर आपण भाष्य करतो, म्हणजे ती गोष्ट कशी आहे ती लोकांना समजत नाही, ती समजावून सांगायची आहे. तर तशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी संस्कृत मधली गीता मराठीमध्ये आणली, प्राकृतमध्ये आणली, आणि जी आपण ज्याला पहिल्याने भावार्थ दीपिका म्हणायचे ती ज्ञानेश्वरी म्हणून आज प्रसिद्ध आहे. पण ज्ञानेश्वरी ही लिहिताना ज्ञानेश्वरांनी जी त्याची भाषेची जी पातळी आहे ती उच्च पातळीवरची भाषा आहे ज्ञानेश्वरीची. जर तुमच्यापैकी कोणी वाचले असेल किंवा काय, पटकन समजण्यासारखी नाही आहे. आणि हे माऊलीच्याही लक्षात आलं. तत्पूर्वी त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी म्हटलं की ज्ञानदेवा, तुम्ही जी गीता लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी एका दुसऱ्या ग्रंथावरती म्हणजे गीतेवरती आधारित आहे. तुम्ही असं काहीतरी स्वतःच लिहा, स्वतःचे अनुभव लिहा असं सांगितलं त्यांना. कारण ते गुरु होते त्यांचे, त्याच्यामुळे गुरु आज्ञाप्रमाणे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पहिली गीता लिहिली, तेही ज्ञानेश्वरी लिहिली, तेही त्यांच्या आज्ञेवरूनच लिहिली, आणि अमृतानुभव दिला. नंतर जे स्वतःचे अनुभव होते ते त्याच्यामध्ये लिहिले, आणि अमृतानुभव हा ग्रंथ तयार झाला. त्यानंतर चांगदेव 65, चांगदेवाला उपदेश केलेला आहे, त्या 65 ओव्या आहेत, म्हणून त्याला चांगदेव 65 म्हणतात. पण हे सुद्धा ग्रंथ बघितले तर सामान्य लोकांना तेवढे समजणे इतके सोपे नाही, म्हणजे आहेत पण पूर्णपणे समजणार नाही. म्हणून त्यांना सामान्य लोकांचा कळवळा होता. म्हणून लोकांना सोप्या भाषेत कसं सांगता येईल, आपल्याला जे सांगायचं आहे ते सोप्या भाषेत कसं सांगता येईल, म्हणून त्यांनी हरिपाठ केला. आणि हरिपाठा एवढा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही लोकप्रिय ग्रंथ नाही. काही वारकऱ्यांच्या घरात अशी परंपरा आहे, अशी रीत आहे की त्या हरिपाठातला एखादा तरी अभंग दिवसात म्हटला नाही तर त्यांना झोपताना चुकल्यासारखं वाटतं की अरे आपण अभंग म्हटला नाही किंवा हरिपाठातला अभंग म्हटला नाही, एवढं त्याचं महत्व आहे. तर अशा प्रकारे तो हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठ केला. आता बरेच लोक हरिपाठ म्हणतात, पण हरिपाठ म्हणजे काय मी असं तुम्हाला म्हणत नाही, गैरसमज करून घेऊ नका. पण हरिपाठ म्हणजे काय इथपासून सुरुवात होते.
तर हरिपाठ म्हणजे काय ते एका मुलाला विचारलं होतं शाळेमध्ये गुरुजींनी, बाबा हरिपाठ म्हणजे काय? त्या मुलाने सांगितलं, त्याच्या बालबुद्धीप्रमाणे सांगितलं, हरीकडे पाठ करून जे अभंग म्हटले जातात तो हरिपाठ. म्हणजे असं आहे. तर माऊलींनी आपल्या संसारात राहून ईश्वराची प्राप्ती कशी करून घ्यावी, मुक्ती कशी प्राप्त करून घ्यावी, हे त्या संपूर्ण हरिपाठातल्या सगळ्या अभंगामध्ये हे एकच सूत्र आहे. म्हणून त्याला हरिपाठ म्हणतात. तर आपण आजच्या अभंगाकडे बोलूया. देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, तेडे मुक्तिचारी साधलेल्या. आता देवाचं द्वार म्हणजे काय हो? देवाचं द्वार म्हणजे काय? देवळाचं दार काय म्हणतात? दार. द्वार म्हणजे दार. मग देवाची या द्वारी म्हटले जाईल, देवळाच्या द्वारी नाही म्हटले जाईल. लक्षात घ्या, देवाची ये द्वारी उभा क्षण होईल. मग आता देवाचं द्वार कुठलं हो? काय कोणाला माहिती आहे देवाचं द्वार? तर देवाचं द्वार म्हणजे आपण जिथे बसून देवाची प्रार्थना करू, देवाची उपासना करू, ते देवाचं द्वार. तुम्ही घरात बसलात, घरातल्या देवाजवळ बसलात तरी ते देवाचं द्वार आहे. पंढरीनाथाच्या जवळ बसलात तरी ते देवाचं द्वार आहे. अहो, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. म्हणजे आपला जो देह आहे हेच एक मंदिर आहे. मग बऱ्याच वेळेला आपण आतल्या परमेश्वराला बघतच नाही. ही जेव्हा विचारते गीता, सावतामाळींची मुलगी, की बाबा तुम्ही पांडुरंग पांडुरंग म्हणता, तुम्हाला कुठे दिसत नाही. ते सांगतात तिला की पांडुरंग सगळीकडे आहे. मग ते म्हणतात की काही गोष्टी अशा असतात की त्या डोळे उघडे ठेवून दिसत नाही, डोळे बंद करून आतमध्ये पाहायचं असतं, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला दिसतात. बाबा मला काय यातलं समजत नाही असं म्हणून तिने आपल्यासारखं सोडून दिलं. तर देवाची एक द्वारी उभा क्षण भरी. आता दार म्हणजे माहिती आहे आपल्याला की एक आत जाण्याचा रस्ता, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचा रस्ता, ते म्हणजे दार. आता काही लोक खिडकीतून सुद्धा येतात, पण त्याला दार नाही म्हणत. आतमध्ये येणं म्हणजे दार नव्हे, आतमध्ये येण्याची जी जागा असते त्याला दार म्हटलं जातं. मग आपण देवाची द्वारी, आता देवाची द्वारी आपण चला आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे पकडूया की देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये रोज वेगवेगळ्या देवळाच्या दारामध्ये कितीतरी हजारो लोक असतात, उभी असतात रांग लावून देवाचं दर्शन घेण्यासाठी. पण आपण क्षणभर म्हटलं देवाची द्वारी उभा क्षणभर, ते दिवस तास दिवस उभे असतात, तरी त्यांची रांग चालूच असते. आता मोठ्या मोठ्या देवळांच्या बाहेर बघितलं तर ते भिकारी पण असतात. ते भिकारी तर दिवसेंदिवस वर्षानुवर्ष असतात तिथे. भीक मागणं हा त्यांचा धंदा असतो, व्यवसाय असतो, ते व्यवसाय करतात. मग त्यांना पण मुक्ती मिळेल का? मुक्ती मिळण्यासाठी आपल्या मनामध्ये पहिल्यांदा भक्तिभाव असला पाहिजे. तुम्ही देवळात जा, नाहीतर स्वतःच्या घरात देवाची आराधना करा, दोन्ही एकच. फक्त तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये भक्ती असलेली पाहिजे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेरे मुक्ती चारी साधी.
मग देवाच्या दारात क्षणभर उभा म्हणजे किती हो? क्षणभर उभा. एका माणसाने असं सांगितलं होतं की तोही कीर्तनात जात होता आणि त्याला सांगितलं होतं की देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहिलं तर मुक्ती मिळते. तो काय करायचा त्याने ठरवूनच टाकतो आपल्याला मुक्ती पाहिजे. मग तो देवाच्या दारात जायचा क्षणभर म्हणजे 1 मिनिट असं उभा राहायचा. रोज उभा राहायचा. आणि असं करता करता त्याचं आयुष्य संपलं आणि तो ब्रह्मदेवाकडे गेला. मेल्यानंतर तो ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला सांगितलं, हो मी सांगितल्याप्रमाणे क्षणभर उभा राहिलो होतो, म्हणजे आयुष्यभर क्षणभर उभा राहिलो होतो, म्हणजे एक दिवस एक क्षण. तर ब्रह्मदेवाने सांगितलं ते तुझ्याप्रमाणे झालं, माझा जो क्षण आहे त्याप्रमाणे आता कर. आता माझाच क्षण म्हणजे तुझं आयुष्य पूर्ण. ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे आपल्या माणसांचं आयुष्य. आणि बघा ना, आपण कधी कधी म्हणतो, बऱ्याच वेळेला म्हणतो माणूस हा पाण्याचा बुडबुडा आहे वगैरे, किंवा काय म्हणतो माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे. आता क्षणभंगूर म्हणजे काय? या क्षणात आहे तर दुसऱ्या क्षणात नाही. म्हणजे काय की माणसाच्या जीवनाचा भरोसा नाही. आज इथे बोलतोय, उद्या तो माणूस असेलच की नाही माहिती नाही. आपल्याला हे सांगायचं आहे की जे गणित आहे, क्षणभराचं गणित आहे, ते क्षणभर माऊलीने सांगितलंय. क्षणभर म्हणजे क्षणभर नव्हे, आयुष्यभर. लक्षात घ्या. त्या अभंगातला अर्थ असा आहे की देवाची द्वारी उभा क्षणभर. म्हणजे आता बघा, तुम्ही विचार केला तर एक क्षण मी उभा आहे, त्याला जोडून दुसरा क्षण येणार, तिसरा क्षण येणार, एक क्षणाक्षणाने आयुष्य पुढे जात राहणार. म्हणजे क्षणभर. त्याने असं नाही सांगितलंय एक क्षणभर असं सांगितलंय का त्या अभंगामध्ये? असं आहे का त्या अभंगामध्ये एक क्षणभर उभा राहा म्हणून? नाही. देवाची द्वारी उभा क्षणभर. क्षणभर म्हणजे आयुष्यभर. म्हणजे आपण जे देवाची उपासना करणार किंवा देवळाच्या दारामध्ये उभे राहणार, देवाच्या दारामध्ये उभे राहणार, ते आयुष्यभर करायला पाहिजे असं ज्ञानदेव सांगतात. मग काय होईल? आयुष्यभर तुम्ही देवाची आराधना केली तर काय होईल? तेने मुक्तीच्या म्हणजे काय? असं जर केलं तर तुम्हाला 4ही मुक्ती प्राप्त होते. माणसाचं ध्येय काय असतो? जन्माला आल्यानंतर बघा काही वय असतं. त्या वयात मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय, सगळंच हवं असतं. कधी माणूस असं नाही म्हणत की मला नको नको म्हणून. पण काही दिवसांनी तर नक्कीच असे स्टेज येते की मला आता काही नको, मला मुक्ती पाहिजे. तर मुक्ती म्हणजे काय? बाकीच्या गोष्टींपासून सुटणारा, सुट्टी. आता जे संत साहित्याचा अभ्यास करणारे आहेत, जे भक्त आहेत किंवा असं की भक्ती करणारे लोक आहेत, ते म्हणतात की मला, त्यांना माहिती असतं की मुक्ती 4 मुक्ती कोणत्या? तर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. एका कीर्तनकाराने खूप सुंदर सांगितलं होतं की ह्या 4ही मुक्ती, त्या 4ही मुक्ती कशा वारीमध्ये कशा मिळतात. तर त्याचं खूप सुंदर उदाहरण मिळतं होतं की एक माणूस असतो, त्याला तो नोकरी सोडून रिटायर झालेला असतो आणि बायकोला प्रत्येक तो बायकोवरती ओरडत असतो, मला चहा नाही मिळाला, मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं.
रिटायर झालेला आहे ना, त्याच्यामुळे घरीच असतो. बायकोला सवय नसते म्हणजे तो ऑफिसमध्ये असतो दिवसभर, बायकोला भरपूर वेळ असतो तिथे कामं करायला. म्हणजे आता टीव्ही बिव्ही बघतात ती गोष्ट सोडा, पण तिचे स्वतःचे कामं करायला भरपूर वेळ असतो. पण जेव्हा माणूस रिटायर होतो तेव्हा तो घरातच बसून असतो. मग तो बायकोला आणि ते मला शेंगदाणे भाजून दे, आणि मी सांगत नाही कशाला ते म्हणून. तर नाही तर मग थोडासा चहा मिळाला असता तर बरं झालं असतं. टाइमपास होत नाही ना म्हणून. मग एकदा काय होतं की ही दोघं जण आता रिकामी असल्यामुळे एकदा वारीला जातो. वारीला म्हणजे आळंदीमधून पंढरपूरला वारी जाते. ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या अशा दोन दिंड्या, 2 वाऱ्या जातात. तर त्या एका वारीमध्ये ती माणसं गेली. आता मी सांगतो आहे की मुक्ती म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे मुक्ती समजावी म्हणून, की तो पहिल्यांदा त्या याच्यामध्ये जातो, वारीमध्ये जातो. सकाळी उठल्यानंतर त्याला बाकीचे लोक हरिपाठ वगैरे म्हणत असतात. सकाळी उठल्यानंतर काही लोक भजन म्हणत असतात. मग याला चहाची आठवण होत नाही. लक्षात आलं का? त्याला चहाची आठवण होत नाही, तो विसरून जातो. बायकोवर ते आरडाओरड करत नाही, कारण तो त्यांच्यामध्ये बसलाय. तर पहिली जी मुक्ती आहे ती सलोकता आहे. सलोकता म्हणजे काय? एक माणूस घरी बसलेला आहे, इकडे भजन चालू आहे, भजनासाठी सगळे लोक बसलेत, कीर्तनासाठी बसलेले सगळे लोक, बरोबर आहे. त्या माणसांच्या मध्ये येऊन बसतो तो. म्हणजे ती लोक हरीचं भजन करत असतात, त्यांच्यामध्ये येऊन बसतो तो. त्याला ते बरं वाटतं. म्हणजे सलोकता, सगळ्या लोकांच्या बरोबर तोही बसायला लागतो, म्हणून त्याला सलोकता म्हणतात. आणि मग वारी चालली, दिंडी चालली, मग तो त्या लोकांच्या मध्ये मिसळून जातो. लोक जसे भजन म्हणतात, लोक जसं कीर्तन करतात किंवा टाळ्या वाजवतात, हाताने टाळ्या वाजवून भजन म्हणतात, तसं तो म्हणायला लागतो. आणि मग तो आजूबाजूच्या लोकांच्या जवळ बोलायला लागतो. आणि तुम्ही कुठले, तुम्ही कधीपासून येता वारीला वगैरे वगैरे. हे काय झालं, त्याच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. लक्षात आलं का? तो पहिल्याने लांब होता कुठेतरी, त्याची जवळीक बाकीच्या लोकांच्याकडे जवळीक व्हायला लागली. म्हणजे इथे दुसरी मुक्ती आली, समीपता. लोक जवळ आहे, समीपता म्हणजे जवळ आहे. दुसऱ्या भाषेत ते परमेश्वराच्या जवळ येणे असं आहे. हे सांगताना मी असं सांगतोय, पण त्याचा असाही अर्थ आहे की परमेश्वराच्या जवळ जाणे. तिसरी मुक्ती अशी आहे की भक्त चतुर्भुज होऊन जातो. तुका झालासे पांडुरंग. म्हणजे तुकाराम पांडुरंगासारखा दिसायला लागला. ही जी झाली स्वरूपता मुक्ती. 4 मुक्ती आहेत, त्याच्यापैकी 3 झाल्या. पहिली सलोकता, समीपता आणि स्वरूपता. स्वरूपता म्हणजे भक्त पांडुरंगासारखा किंवा त्याच्या मनातल्या देवासारखा दिसू लागतो. त्याला तरी, बाकीच्यांना नाही, त्याला दिसू लागतो की बाबा मी आता पांडुरंग झालो. म्हणून ते हे आहे की तुका झालासे पांडुरंग. आणि सायुज्यता मुक्तीचं असं आहे की माणूस स्वतःच देव होऊन जातो. सायुज्यता मुक्ती अशी आहे की माणूस स्वतःच परमेश्वर होऊन जातो किंवा पांडुरंग होऊन जातो, इष्टदेव होऊन जातो. तर अशा या 4 मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. कधी?
ते कुठे देवाची द्वारी उभा क्षण. पण क्षणभर उभा राहिल्यानंतर तुम्हाला फक्त उभं राहिल्यानंतर तुम्हाला या मुक्ती मिळतील का? नाही मिळणार. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? ज्ञानदेव काय म्हणतात? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. आता आपण हे जर बघितलं तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पण आपण या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही की ज्ञानदेवाने सांगितलंय देवाचं नाम घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तर तो अभंग देताना मी असं नाही म्हणत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा दोनदा. ज्ञानेश्वरांनी स्वतः लिहिलेलं आहे, 2 वेळेला लिहिलेला आहे तिथे शब्द हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याचा अर्थ काय? ते तुम्हाला परत परत सांगतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग हरिमुखे म्हटल्यावरती काय होईल? पुण्याची गणना कोण करेल? म्हणजे तुम्हाला एवढं पुण्य मिळेल, एवढं पुण्य मिळेल की ते पुण्य कधी संपणार नाही. गणित पुण्य त्याची मोजदाद होणार नाही किंवा ते किती आहे हे कुणाला मोजता येणार नाही. म्हणून पुण्याची गणना कोण करेल असं म्हटलेलं आहे. तर अजून एक गोष्ट मला तुमच्या लक्षात आणून द्याविषयी वाटते. त्याच्यामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणजे काय म्हटलं? नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, घ्यावे गावे जनासी सांगावे. आची सोय गुरुचा, आची सोय गुरुचा, नामा पडते न सत्य बोलावे. आपल्याला हरिमुखे म्हणा सांगितलं ते तेच आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नारद नाहीतरी नारद म्हणत असतात नारायण 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 हरी. तर हरिमुखे म्हणा म्हणजे नुसतं हरिमुखे नाही तर नाम घ्या. मग ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं म्हणून हरी आहे, तुकारामाने सांगितलं असतं तर हरी आहे, रामदासाने सांगितलं असतं तर राम असत. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे वेगवेगळ्या संतांनी जे जे वेगवेगळ्या देवतांचे उपासक आहेत त्यांनी त्यांच्या देवाचं नाव घ्यायला सांगितलं. पण मंडळी एक लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही देवाचं नाव घ्या, कुठल्याही देवीचं नाव घ्या, ते एकाच ठिकाणी जातं. ते एकाच ठिकाणी जातं जिथे जायला पाहिजे तिथे पोहोचतं. तर अशी ही नामाची महती. नाम तुम्ही घ्या, दुसऱ्यांना घ्यायला सांगा, घ्यावे गावे जनाशी सांगावे, बाकीच्या लोकांना सांगा, सगळ्या लोकांना सांगा आणि नाम घ्या असं सद्गुरू सांगतात. तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. या चरणामध्ये माऊली काय सांगतात की मगाशी म्हटलं आपण देवाची ये द्वारी म्हणजे देवाच्या दारात देवळातच जायला पाहिजे किंवा काय म्हणजे देवळात जायचं म्हणजे माझा कामधंदा सोडून जायला पाहिजे. मग कामधंदा सोडून गेलो तर मी खाणार काय?
घरात सोडून गेलो तर मी खाणार काय? मग नुसतं देवदेव कसं करत बसू? ज्ञानेश्वरांनी सांगितलं तेही करायची गरज नाही. तुम्ही तुमचा संसार करा, तुमच्या नशिबात जे आहे ते सगळं करा, पण त्याबरोबर देवाचं नाव पण घ्या. काम करता करता तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. अहो, आपण बघितलं तर जे संतांची मांदियाळी आहे, त्या मांदियाळीमध्ये जे संत आहेत त्या संतांना आपण त्यांच्या व्यवसायावरून ओळखतो. गोरा कुंभार, सेना नावी, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, सगळे जे संत आहेत, रोहिदास सांबार, सगळे जे संत आहेत ते त्यांची कामं करत होते. हो, असं नाही की त्यांनी जाऊन नुसतं देवाजवळ जाऊन बसून दिवसभर रात्रभर बसून देवाची आराधना केली, असं नाही. ते त्यांची कामं करत होते, त्यांचा व्यवसाय करत होते, आणि हे करून आपलं देवाचं नाव त्यांच्या सतत तोंडामध्ये होतं. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल वाचे विठ्ठल. सांगण्याचा उद्देश हा होता की हा एक नामदेव महाराजांचा अभंग आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू देवी. त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे, हेच सांगितलेलं आहे की काम करा आणि वाचे विठ्ठल रखुमाई. तर त्यांनी विठ्ठल रखुमाई सांगितलं, मग अशी हरिमुखे म्हणा म्हटलं. असे वेगवेगळे शब्द त्यांच्या परीने आपल्याला सांगत असतात. त्याचा अर्थ एकच, तुम्ही नाम घ्या, कुठलंही घ्या पण नाम घ्या, आणि स्वतःचं आयुष्य मोक्ष प्राप्ती करून घ्या. आपल्याला माहिती असतो, आपण जेव्हा सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा मनुष्य योनीमध्ये जन्माला येतो तेव्हा आपण 84 लक्ष योनी फिरून येतो, असा आपल्या शास्त्रामध्ये समज आहे, म्हणजे मान्यता आहे. लक्ष 84 योनी फिरकर सुंदर नरकंपाया. मनुष्य देह दिलेला आहे. आपण 84 लक्ष योनीतून फिरून आलेलो आहे. सगळ्या 84 लक्ष योनी भोगून परत आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, आणि तो नशिबाने आपल्याला मिळालेला आहे किंवा पूर्वपुण्याने मिळालेला आहे. काहीतरी छोटं मोठं आपण चांगलं काम केलं असेल त्याच्यामुळे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. पण हा जन्म मिळाला आहे म्हणून तो नुसता खाऊन पिऊन झोपून फुकट घालवायचा का? खाऊन पिऊन झोपून फुकट घालवायचा का? हा विचार आपण करायचा. मग त्यासाठी काय करावं लागेल? फुकट घालवायचा नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल? देवाची उपासना करावी लागेल, देवाचं नाम घ्यावं लागेल. पण काय काय लोक म्हणतात, हो आत्ताच आपण कुठे, आणि आम्हाला तसं नाही हो, सवय नाही हो. आता काय सगळं आम्ही आत्ता जे आमचे मोड मजा करायचे दिवस आहे, देवदेव करायचे म्हातारपणी बघू मग. पण जेवढ्या लवकरात लवकर आपण देवाचं नाव घ्यायला सुरुवात करू तेवढं जास्त पुण्य, आपलं आयुष्य संपेपर्यंत जास्त पुण्य आपल्याकडे संचित होतं. पुण्य संचित होतं म्हणजे काय हो, आपण
पुण्य संचित होतं म्हणजे काय हो, आणि पुण्य खर्च होतं म्हणजे काय. आपण जेव्हा कोणाला तरी अपशब्द बोलतो, आपण जेव्हा कोणाला तरी मारतो, आपण जेव्हा कुठलं तरी वाईट कर्म करतो, तेव्हा आपलं पुण्य कमी होतं. एक छोटंसं उदाहरण आहे. रामायणामध्ये जी अहिल्या असते ती इंद्र तिच्याकडे येतो आणि जे काय होतं ते सगळं तुम्हाला माहिती असेल. मग त्याच्यामध्ये तो तिचा जो पती असतो गौतम ऋषी हे फार मोठे सप्त ऋषी मधले ऋषी आहेत, न्यायशास्त्रकाने दिलेले आहे. तर ते ऋषी त्यांची पत्नी तिला ते शाप देतात की तू असं कर्म केलंस म्हणून तू दगड होऊन पडशील. आणि नंतर मग ते विशाप वगैरे देतात. श्रीरामांचा जन्म होईल तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने पुन्हा उद्धार होईल. पण जेव्हा ते शाप देतात तेव्हा ते शाप दिल्यानंतर ते लगेच बद्रिकाश्रमी जातात. ते लगेच बद्रिकाश्रमी जातात. कशासाठी? तपश्चर्या करण्यासाठी. कारण त्यांच्याकडे पुण्य शिल्लक राहिलेलं नसतं. त्यांनी शाप दिला म्हणून तेवढ्या शापामध्ये त्यांचं पुण्य खर्च झालेलं असतं. म्हणजे लक्षात घ्या की पुण्य, पाप आणि पुण्य यांचे परिणाम कसे होतात. एवढा मोठा विषय तर सांगण्याचं, पाप आणि पुण्य सांगण्याचं कारण हे होतं. आपण आता पुढे जाऊया. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणी, द्वारकेचे राणे पांडव. त्याच्यामध्ये हे जेव्हा असतं ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे, याचा अर्थ असा असतो की जे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या ही नेहमी ही शेवटची ओळ असते. अभंगामध्ये शेवटचं चरण असतं. ओळ नाही म्हणतात, त्याला चरण म्हणतात. ज्ञानदेवांना काय सांगायचं आहे? व्यासाची एक खुणा किंवा व्यासाची एक खुणे. खुणे म्हणजे खुण, व्यास. आता व्यास हे ज्यांनी महाभारत लिहिलं ते व्यास. तर ज्ञानदेव म्हणतात की व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणी पांडव. हे जर सगळं तुम्ही आपण केलं की देवाची द्वारे उभा क्षणावरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, त्याच्यानंतर असोनी संसारी जीवे वेगळी, हे सगळं करत आलो तर ज्ञानदेव काय म्हणतात? व्यासाने सांगितलंय काय? एवढं सगळं केल्यानंतर भगवान तुमच्या घरी येतो. काय? भगवान तुमच्या घरी येतो, द्वारकेचे राणे पांडव. तर आता आपण बघितलं असेल की पांडव हे नामधारी होते. ते सतत नाम घ्यायचे, श्रीकृष्णाचं नाम घ्यायचे, नाम घ्यायचे आणि ते भक्ती करायचे. म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या घरी होते. श्रीकृष्णाने त्यांना वेळोवेळी मदत केली होती. श्रीकृष्ण हा परमेश्वर आहे. आपण म्हणतो तो अर्जुनाचा मेवणा म्हणून आला होता, तर ते तसं नव्हतं. त्यांची तेवढी भक्ती होती. आणि ही भक्ती होती, किती भक्ती होती? तर एक दृष्टांत सांगतो की नारदाला गर्व झाला. काय गर्व झाला होता? की माझ्यापेक्षा मोठा नारायणाचा भक्त कोण नाही. माझ्यापेक्षा मोठा नारायणाचा भक्त कोण नाही. ब्रह्मदेवाने बोललो, ये माझ्याकडे. काय खाली हे आहेत श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर आहेत, त्यांना जाऊन भेटून येऊ. आजकाल तर ते काय काय असतं ना, पर्यटन, वेगवेगळं पर्यटन, कृषी पर्यटन असतं, तर आणखी पण काय काय वेगवेगळे पर्यटन असतात. लोक मज्जा म्हणून जातात तिकडे. तसा हा काय म्हणतो, वा 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 वा, मी तिकडे तर जाईनच, श्रीकृष्णाला भेटेनच,
शिवाय तिकडे लढाई बिढाई चालू आहे, ती मला बघता येईल काय कशी काय लढाई करतात काय करतात ते. म्हणून एकदम खुशीमध्ये आला, रात्री मध्यरात्री आला. तो वर्ण उतरतो म्हणजे आपण सिनेमामध्ये बघितलं वर्ण उतरतो, नाही तर मग मध्ये तसा प्रगट होतो. तर नारद आला तिकडे. नारद आल्यावरती त्या पांडवांच्या शिबिरामध्ये गेला. शिबिरामध्ये गेल्यावर त्याला एक पहारेकराने ओळखलं. नारदांनी नमस्कार केला. तो म्हणतो शुभाशीर्वाद असो. आठवतंय काय कोणाला? शुभाशीर्वाद असो. त्याला एकट्याला आठवलं. अरे शुभाशीर्वाद असो कसं ते आता यांच्या लक्षात आलं. तसं त्याने शुभाशीर्वाद म्हणाला आणि तो म्हणाला तुम्ही आपण एवढ्या रात्रीच्या वेळी कुठे चालला? तर म्हणे मला श्रीकृष्णाला भेटायचं आहे. तो कुठे भेटेल मला श्रीकृष्ण? म्हणाला हा तिकडे ते अर्जुनाच्या घोड्याला खराला टाकतो. माझ्या हृदयात राहायच्या ऐवजी तू म्हणतो तिथे घोड्याला खरारा करतोय. अजब प्रकार आहे म्हणे. तरी पण नारद तिथे जो त्यांचे घोडे बांधण्याची जागा असते त्या जागेमध्ये नारद जातो. पायातले बूट काढून घेतो पहिल्याने. त्याच्यानंतर त्या खडावर हे चिपळ्या असतात त्या गुपचूप ठेवतो. विणा बंद करतो आणि नारायण नारायण बोलायचं पण बंद करतो. आणि पाय न वाजवताना गुपचूप श्रीकृष्ण ज्या घोड्याजवळ आहेत तिथे जातो. श्रीकृष्ण पाठीमागे न वळतात म्हणतात बोला नारदा बोला काय म्हणताय? देवा मला एक गोष्ट समजत नाही. मी तुमचा सगळ्यात मोठा भक्त परम भक्त हे असून तुम्ही अर्जुनाच्या घोड्याला खरारा का करताय? एवढा मोठा भक्त आहे का अर्जुन? श्रीकृष्णाने सांगितलं ठीक आहे मला माहिती नाही पण अर्जुन आतमध्ये झोपलेला शिबिरामध्ये तिथे जाऊन बघ. नारद आपले चालले तर तिथे अर्जुन झोपलेला होता. तिथे बघितलं तर अंगावरती लढाईच्या पुन्हा जखमा होत्या आणि अर्जुन शांत झोपलेला होता. डोक्याजवळ अर्जुनाच्या डोक्याजवळ समई होती. ती पेटलेली समई होती आणि त्या समईच्या बाजूला एक स्टूल सारखं असं बसायला जागा होती. स्टूल नव्हते तेव्हा, स्टूल सारखी जागा होती असं समजायचं. तर त्या स्टूलवर जाऊन बसला आणि तो काय करूया आता या समईवरती काजळे आली ती तेवढी काढतो आणि जातो असं म्हणून बसला. आणि ती समईची काजळे काढायला त्याने काळीने सुरुवात केली. तर त्याच्या असं लक्षात आलं की कुठून तरी आवाज येतोय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असा आवाज होतोय. त्याच्या लक्षात येईना कुठून आवाज येतोय. तो आणखी थोडा खाली वागला. तो आवाज थोडा मोठा आला. त्या मंजूर आवाज कशात नाही येतो कुठं येतोय. तर नंतर त्याच्या लक्षात आलं की ते अर्जुनाच्या केसामधून आवाज येतोय. म्हणजे अर्जुनाची भक्ती किती होती ही त्या नारदाला कळले. मग तिथनं नारदातले त्यांचा गर्वाचा फुगा फुटला आणि ते निघून गेले. सांगण्याचा उद्देश हा की द्वारकेचे राणे पांडव म्हणजे जे भक्त जेवढी भक्ती करतात तेवढं मोठं फळ त्यांना मिळतं असा यातून सांगण्याचा उद्देश आहे. लोक हो मंडळी हो. अजून एक तुम्हाला मला सांगावंच वाटतंय की एका सद्गुरूंनी कीर्तनकार असावे त्याने या चरणाचा अर्थ थोडासा वेगळा सांगितला होता. पहिल्याने मी सुद्धा
सुद्धा आता अभंग म्हणताना द्वारकेचे राणे पांडवा घरी असं म्हटलं होतं. द्वारकेचा राणा पांडवा घरी नाही म्हटलं होतं, मुद्दा म्हणून. आणि हा पाठभेद आहे, हा सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच लोकांना जे अभ्यासक आहेत त्याचे त्यांना माहिती आहे. पण आपण आता इथे द्वारकेचे राणे असं लिहितो. तर राणे म्हणजे राणे काय नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही. तर आपल्या द्वारकेचे म्हणण्याचे आहे की 10 दारांची द्वारका. आपलं हे शरीर आहे, हे 10 द्वारांची द्वारका आहे, द्वारका आहे. बघा आपल्याकडे आपल्या शरीराला 9 भोकं आहेत, द्वार आहेत. आणि वरून ऊर्ध्व दिशेला जाणार एक, अशी 10 द्वार आहेत. आणि या प्रत्येक द्वारावरती एक राणा आहे, म्हणजे ती देवता आहे. प्रत्येक द्वारावरती एक देवता आहे. म्हणून त्याने असं म्हटलं आहे की द्वारकेचे राणे, द्वारकेचे राणे म्हणजे 10 राणे पांडवा घरी. आता पांडवा घरी म्हणजे काय, द्वारकेचे राणे त्या पांडवा घरी होते. पण इथला एक आध्यात्मिक अर्थ असा होता की हे जे 10 द्वारांचे 10 राणे आहेत ते पांडवा घरी म्हणजे आपले पंचप्राण, 5 प्राण. म्हणून त्यांनी त्या ओळीचा अर्थ असा सांगितला की द्वारकेचे राणे पांडवा. तर मंडळी, आज आपण आजच्या या अभंगातून काय शिकलो? माऊलीने काय सांगितलं की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधली. तुम्हाला चारी मुक्ती मिळते देवाच्या दारामध्ये. देवाचं दार काय असतं हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर काय सांगितलं, त्यासाठी काय करायला पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याच्याने तुमचा पुण्य संचय होईल. नुसतं एकदा म्हणून नाही होणार, तर ते तुमच्या आयुष्यभर, क्षणभर म्हणजे आयुष्यभर तुम्हाला म्हणायचं आहे. आणि मग हे केल्यानंतर द्वारकेने प्राप्त होईल. देवाची द्वारे उभा क्षणभरी, याच्यानंतर आपण या पूर्वरंगामध्ये जे पाहिलं की असं केलेलं, म्हणजे ज्या संतांनी असं केलेलं त्या संतांचं चरित्र आपण या पुढच्या